चला, अंतर्गत आरशाद्वारे मिळणारी प्रतिमा पाहणार आहोत. इथे दिले आकृती अ मध्ये बघायची. त्यांनी काय दिलंय, आकृती अ मध्ये दाखवल्याप्रमाणे ए बी ही वस्तू एम एन आहे. आता ए बी ही वस्तू बघा, इथे ए बी वस्तू कशी आहे, एम एन आहे. ए बी ही वस्तू कशी एम एन आहे, म्हणजे जो बघा अंतर्गत जो आरसा आहे त्याच्या माध्यमातून, आकृतीच्या माध्यमातून हे चित्र आपल्याला इथे दाखवलेलं आहे. मग पहिलं काय सांगत आहे, अंतर्गत आरशासमोर नाभी व वक्रता केंद्र यांच्यामध्ये ठेवलेली आहे. जो अंतर्गत आरशासमोर नाभी आणि वक्रता यांच्या मध्ये ठेवलेली आहे. दुसरं आहे, ए पासून निघणारा व नाभीतून जाणारा आपत्तीकरण परावर्तनानंतर अक्षराला समांतर राहून हा क्यू आर मार्गाने काय होत आहे, परावर्तित होत आहे. काय आहे, क्यू आर मार्गाने जाऊन तो काय म्हणत आहे, परावर्तित होण्याचं ते काम होत आहे. समजलं. दुसरं आता आपण पाहणार आहोत. तिसरं दिलं आहे, अक्षराला समांतर असणारा ए एस, अक्षराला समांतर असणारा ए आणि एस आहे. ए आणि एस बघा, इथे दिला आहे ए एस किरणा परावर्तनानंतर नाभीतून जाऊन तो काय होत आहे, नाभीतून जाऊन परावर्तित किरणाला ए या बिंदूत छेदतो. बघा तिथे काय दिलं आहे की परावर्तित होऊन तो काय करत आहे, ए या बिंदूला छेदत आहे. अशा प्रकारे समजले. त्याचप्रमाणे पाहणार आहोत. चौथा बिंदू बी हा मुख्य अक्षावर स्थित असल्याने त्याची प्रतिमा ही मुख्य अक्षावरच बी बिंदूतून तयार होईल. आता बिंदू बी कुठे दिलेला आहे, बिंदू बी जो इथे दिलेला आहे, बरोबर आहे. आणि त्या बिंदू बी या मुख्य अक्षावर स्थित असल्याने त्याची प्रतिमा मुख्य अक्षरावर बिंदू बी वरच राहणार आहे. बिंदू बी आणि बिंदू बी वर. पाचवं जे आहे ते पाहणार की म्हणजेच ए बी वस्तूची ए बी प्रतिमा तयार होते. म्हणजेच काय होत आहे की ए बी वस्तूची ए बी ही प्रतिमा तयार होण्याचं इथे काम दिसत आहे. समजते मुलांनो. चला, आता अशा प्रकारे आरशाद्वारे प्रतिमा आपण मिळवलेली आहे. पुढे आपण पाहणार आहोत. यावरून नाभी आणि वक्रता केंद्र यांच्यामध्ये वस्तू ठेवली असताना तिची प्रतिमा वक्रता केंद्राच्या पलीकडे मिळते, हे काय होत आहे, स्पष्ट होत आहे. अशा प्रकारे पडद्याच्या मागे ठेवलेलं किंवा जी वस्तूच्या मध्ये ठेवली, यावरून नाभी आणि वक्रता केंद्र आहे यांच्यामध्ये काय ठेवले आहे, वस्तू ठेवली असताना तिची जी प्रतिमा आहे वक्रता केंद्राच्या पलीकडे मिळते, हे आपल्याला काय झालं आहे, क्लिअर झालं या प्रयोगाच्या माध्यमातून. इथे तुम्हाला देखील या चित्रामध्ये दिसत आहे कशा प्रकारे ही प्रतिमा आपल्याला मिळालेली आहे. ही प्रतिमा उलटी आणि मूळ वास्तवापेक्षा कशी आहे, मोठी आहे. त्यांनी सांगितले, काय सांगितले, ही प्रतिमा कशी आहे, उलटी आहे आणि मूळ वास्तूपेक्षा ही मोठी असते व परावर्तित किरण हे एकमेकांना प्रत्यक्षात छेदतात. जे परावर्तित किरण आहे ते काय करतात, एकमेकांना प्रत्यक्षामध्ये छेदण्याचं काम करतात, ते प्रत्यक्षात छेदतात. त्यामुळे प्रतिमा वस्तू वास्तव ठरते व पडद्यावर मिळवता येते. आणि त्यामुळे काय होत आहे, जी प्रतिमा वस्तू आहे ती वास्तव ठरते आणि ती पडद्यावर आपल्याला सहजपणे मिळवता देखील येत असते. त्या बघा, अशा प्रकारे ही आपण त्याचा कृतीच्या माध्यमातून, प्रयोगाच्या माध्यमातून आपण क्लिअर केला आहे. आकृती ब आता पाहणार आहोत. ए बी मध्ये ही वस्तू आरशासमोर ध्रुव नाभी यांच्या दरम्यान ठेवली आहे. बघा आता इथे आकृती ब आहे आणि ते दिले आहे ए बी. आता इथे दिसतंय तुम्हाला ए बी आणि हे ए बी आहे. ही वस्तू आरशासमोर ध्रुव नाभी यांच्या दरम्यान ठेवली आहे. कशी आहे, ध्रुव नाभीच्या दरम्यान ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं रिफ्लेक्शन बघा इथे कसं आपल्याला ही आकृती आपल्याला इथे दिसत आहे. म्हणजेच वस्तूच्या ए बिंदू पासून निघणाऱ्या व अक्षाला समांतर असणाऱ्या ए क्यू आणि ए ला वक्रता केंद्राशी जोडणाऱ्या दिशेने ए एस जाणारे हे दोन आपत्तीकरण रेषाने दर्शवले आहेत. मग आता कोणकोणते दर्शवले आहेत बघा, इथे देखील इथं ए हा बिंदू पासून अक्षाला समांतर असणारा ए क्यू इथे कुठे आहे, ए आणि हा जो क्यू दिसत आहे तुम्हाला दिसतोय मुलांना, हा क्यू आहे. हा आणि ए ला वक्रता केंद्राशी जोडणारा ए एस आहे. मग ए एस कुठे आहे, ते ए आहे. आणि त्याचप्रमाणे आपण इथे पाहत आहोत जो ए दिशेने जाणार ए एस आहे, जो ए आणि एस आहे दिसत आहे, ए आणि एस हा जाणारा आपत्तीकरण हा रेषाने काय केलेला आहे, जॉईंट केला आहे, जोडला गेलेला आहे. इथे चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता. समजले. वस्तूच्या आता आपण दुसरं पाहणार आहोत. या किरणाचे परावर्तन कसे होते, वस्तूची ए बी प्रतिमा कशी मिळते, हे आकृतीतून आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. आणि आपल्याला आता हे क्लिअर केलं की कशा प्रकारे ही आकृती आपल्याला स्पष्ट होत आहे की कशा प्रकारे प्रतिमा मिळत आहे, आपल्या आकृतीद्वारे स्पष्ट झालं आहे. ही प्रतिमा आरशामागे सुलटी आणि मूळ वस्तूपेक्षा देखील आकाराने मोठी असते. मग ही जी आकृती असते ती आकाराने कशी आहे, आरशाच्या मागे ती सुलटी आहे आणि मूळ वास्तूपेक्षा देखील ती आकाराने आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असते. बघा अशा प्रकारे ही बघा इथे चित्रामध्ये मोठ्या आकारात मिळत आहे. तसेच परावर्तित किरण एकमेकांना प्रत्यक्ष छेदत नाही तर अशा मागे एकत्र आल्यासारखे ते भासतात. म्हणून ही प्रतिमा कशी आहे, आभासी प्रतिमा आहे. आभासी प्रतिमा कशाला म्हटले जात आहे, तर त्यांनी सांगितलं आहे की परावर्तित जे किरण आहे एकमेकांना प्रत्यक्ष छेदत नाही. काय सांगितलंय, जे परावर्तित किरण आहे ते एकमेकांना प्रत्यक्ष छेदत नाही तर आरशा मागे एकत्र आल्यासारखे ते भासतात. म्हणून ती प्रतिमा कशी आहे आपली, त्या प्रतिमेला आपण म्हणत आहोत आभासी प्रतिमा असं आपण त्याला म्हणत आहोत. कळलं मुलांनो, आभासी प्रतिमा. आता बघा इथे सांगितलं की एखादी वस्तू अंतर्गोल आरशासमोर ध्रुव
आणि नाभी यांच्यामध्ये वक्रता केंद्र आणि नाभी यांच्यामध्ये वक्रता केंद्रावर, वक्रता केंद्राच्या पलीकडे व वक्रता केंद्रापासून खूप दूर ठेवली असता प्रतिमा कशी व कुठे मिळते ते पाहू. आता त्यांनी बघा इथे प्रयोग एक प्रकारे केलेला आहे की कशा प्रकारे आपल्याला ही वस्तू आपल्याला मिळते किंवा प्रतिमा ही कशी मिळते आणि कोणत्या दिशेला ठेवल्यावर ते आपल्याला प्रतिमा व्यवस्थित दिसणार आहे, ती प्रतिमा कशी व कुठे मिळते आपण ते बघायचं आहे. म्हणजे एखादी वस्तू अंतर्गोल आरशासमोर, म्हणजे आता अंतर्गोल आरशाचा आपल्याला उपयोग करून त्याच्या मागे ध्रुव नाभी यांच्यामध्ये वक्रता केंद्र आणि नाभी यांच्यामध्ये वक्रता केंद्रावर, वक्रता केंद्राच्या पलीकडे वक्रता केंद्रापासून खूप दूर ठेवली असता ती प्रतिमा कशी व कुठे मिळेल हे देखील आता आपण याच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला आता इथे दिलं आहे अंतर्गोल आरशाद्वारे मिळणारी जी विविध प्रतिमा आहे, जे अंतर्गोल जो आरसा आहे त्याच्यापासून मिळणारी जी विविध प्रतिमा आहेत मग त्या कोणत्या प्रकारचे बघा ते तुम्हाला इथे दिलेलं आहे. इथे क्रमांक दिलेला आहे. इथे अंतर्गोल आरशाद्वारे मिळणारी विविध प्रतिमा आहेत. जे वस्तूचे स्थान कोणते आहे, प्रतिमेचे स्थान कोणते आहे, प्रतिमेचे स्वरूप कोणते आहे आणि प्रतिमेचा आकार कोणत्या प्रकारचे, असे 4 प्रकारच्या गोष्टी इथे तुम्हाला दिलेल्या आहेत. पहिले जे इथे तुम्हाला दिलेलं आहे आपण सुरुवात करणार आहोत. इथे दिलं आहे पहिले ध्रुव आणि नाभी यामधील अंतर आहे. बघा इथे त्यांनी काय दिलं आहे, ध्रुव आणि नाभी यामध्ये वस्तूचं स्थान ठेवलेलं आहे. व त्याचे स्थान कसे आहे, आरशाच्या मागे आहे. व प्रतिमेचे स्वरूप कसे आहे, आभासी आणि सुलटी आहे. त्याचप्रमाणे प्रतिमेचा आकार कसा आहे, वस्तूपेक्षा हा मोठा आपल्याला आजार दिसत आहे. जे दुसरं आहे, आपण हे पहिलं झालं. दुसरं आहे नाभीवर, वस्तूचे स्थान कुठे ठेवले आहे, नाभीवर ठेवले आहे. मग त्या वस्तूचे स्थान कुठे आहे, अनंत अंतरावर आहे. कसे आहे, अनंत अंतरावर. प्रतिमेचे स्वरूप वास्तव व उलटे आहे आणि तो खूपच मोठा आहे. तिसरं आहे वक्रता केंद्र आणि नाभी यांच्यामध्ये. मग वस्तूचे स्थान कुठे ठेवले आहे, वक्रता केंद्र आणि नाभी यांच्यामध्ये. त्या प्रतिमेचे स्थान कुठे आहे, वक्रता केंद्राच्या पलीकडे आहे. कुठे आहे, वक्रता केंद्राच्या पलीकडे. मग त्याचे स्वरूप कसे आहे, वास्तव आणि उलट आणि ते वस्तूपेक्षा मोठे आहे. चौथा आपण पाहणार आहोत, वक्रता केंद्रावर त्याचं स्थान आहे. प्रतिमेचे स्थान वक्रता केंद्रावर आहे. प्रतिमेचे स्वरूप वास्तव व उलट आहे आणि त्याचे आकार मूळ वस्तू एवढाच असतो, तो नाही मोठा होत नाही छोटा होत. पाचवा आहे पाचवं पाहणार आहोत वक्रता केंद्राच्या पलीकडे. आता त्याने वक्रता केंद्र आणि यांच्यामध्ये होतं, आता वक्रता केंद्राच्या पलीकडे. मग त्याचं जे स्थान आहे ते कुठे आहे बघा दिलंय. प्रतिमेचं स्थान वक्रता केंद्र आणि नाभी यांच्यामध्ये आहे आणि त्याचे जे स्वरूप आहे ते वास्तव आणि उलट आहे आणि वस्तूपेक्षा आपल्याला लहान दिसणार आहे. आता वस्तूचे स्थान कुठे आहे, वक्रता केंद्रापासून खूप दूर, म्हणजे अनंत अंतरावर. अनंत अंतरावर म्हणजेच काय आहे, खूप दूर आहे. व त्याचे प्रतिमेचे स्थान नाभीवर असणार आहे. प्रतिमेचे स्वरूप वास्तव उलट आणि त्याचा प्रतिमेचा आकार हा बिंदू स्वरूप असणार आहे. म्हणजे काय आहे, जेवढा आकाराचा जो बिंदू आहे त्या बिंदूच्या आकाराच्या स्वरूपाचा इथे आपल्याला आढळून येणार आहे. आता हे आपलं क्लिअर झालेलं आहे मुलांनो, कशा प्रकारे समजून घेतलेलं आहे, कशा प्रकारे त्याचं स्थान आहे, प्रतिमे वस्तूचे स्थान आहे, प्रतिमेचे स्थान आहे, प्रतिमेचे स्वरूप आहे आणि प्रतिमेचा जो आकार आहे हे देखील आपण याच्या चित्रातून बघा या वाक्यावरून आपण समजून घेतलेले आहे. वस्तूचे स्थान, प्रतिमेचे स्थान, प्रतिमेचे स्वरूप आणि जो प्रतिमेचा जो आकार आहे याच्या माध्यमातून समजलं. आता दिलं आहे की बहिर्गोल आरशामुळे मिळणारी जी प्रतिमा आहे ती कोणत्या प्रकारची आहे बघा. इथे चित्र दाखवलं आहे. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एमएन या बहिर्गोल आरशासमोर AB ही वस्तू ठेवली आहे. एमएन हा जो काय बहिर्गोल आरसा आहे आणि बहिर्गोल आरसा समोर AB, आता इथे दिले आहे AB ही काय ठेवलेली आहे, वस्तू ठेवलेली आहे. तिथे मला दिसत आहे AB ही काय आहे, वस्तू ठेवलेली आपण इथे पाहत आहोत. वस्तूच्या A बिंदूपासून निघणारा आणि मुख्य अक्षाला समांतर असणारा, बघा वस्तूच्या A बिंदूपासून निघणाऱ्या अक्षाला समांतर असणारा AQ, आता दिले AQ आहे. तर वक्रता केंद्राकडे जाणारा AR रेषाने दर्शवला आहे. तर वक्रता केंद्राकडे जाणारा काय आहे, AR ह्या रेषाने आपल्याला काय केलं आहे, इथे दर्शवलेलं आहे. या दोन किरणाचे परावर्तन कसे होते व वस्तूची AB प्रतिमा ही कशी मिळते हे आकृतीवरूनच आपल्याला काय होणार आहे, स्पष्ट होणार आहे. तर अशा प्रकारे बघा त्यांनी दाखवलं की प्रतिमा आरशामागे सुलटी आणि वस्तू लहान असल्याचे दिसते. व ही प्रतिमा कशी होणार आहे, ती आरशामागे आपल्याला कशी दिसणार आहे, सुलटी दिसणार आहे. त्यामुळे आपण की उलटी, त्याचप्रमाणे सुलटी आणि वस्तू उंची देखील लहान असल्याचे आपल्याला ते चित्र भासणार आहे किंवा ते लहान होणार आहे. बहिर्गोल आरशावरून परावर्तित झालेले किरण हे एकमेकांना प्रत्यक्ष छेदत नाही. आता त्यांनी अंतर्गोल आरशाचे आपण पाहिलं की ते परावर्तित किरण एकमेकांना छेदतात. इथे त्यांनी दिलेलं आहे बहिर्गोल जो आरशावरून परावर्तित झालेले किरण हे एकमेकांना प्रत्यक्ष छेदत नाही. त्यांनी सांगितलेलं आहे काय आहेत की जे बहिर्गोल आरशाचे किरण एकमेकांना छेदत नाही, तथापि आरशामागे एकत्र आल्यासारखे भासतात म्हणून ही प्रतिमा कशी आभासी आहे. परंतु ते आरशामागे एकत्र आल्यासारखे भासतात त्याच्यामुळे ती प्रतिमा कशी आहे, आभासी प्रतिमा म्हणतात. म्हणून हिला कोणती आहे प्रतिमा,
आभासी प्रतिमा म्हणतात. बहिर्गोली आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमाचे स्वरूप वस्तूच्या आरशापासून असलेल्या अंतरावर अवलंबून नसते. आता त्यांनी सांगितलं जे बहिर्गोल जो आरसा आहे त्या बहिर्गोल आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमेचे जे स्वरूप आहे वस्तूच्या आरशापासून असलेल्या अंतरावर काय आहे अवलंबून नसते. म्हणजे वस्तूच्या अंतरावर किती अंतरावर आहे त्याच्यावर ते अवलंबून नसते असं त्यांनी सांगितलेलं आहे. समजते मुलांनो की ते सांगितले बहिर्गोल आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमेचे जे स्वरूप आहे त्या वस्तूच्या असतात व त्या आरशाच्या मागे त्या तयार होतात की आरशा मागे एकत्र आल्यासारखे ते भासतात ते आभासी ठरतात. त्यामुळे बहिर्गोल आरशामुळे जे मिळणारे प्रतिमाचे जे स्वरूप आहे ते वस्तूच्या आरशामागे असल्यामुळे त्या असलेल्या अंतरावर ते अवलंबून नसते. म्हणजेच त्या नेहमीच्या आभासी असतात त्या वस्तूपेक्षा लहान व आकाराच्या असतात व आरशाच्या मागे ते अशा प्रकारे तयार होण्याचं काम करतात. आता प्रकाशाचे अपसरण आणि अभिसरण हे कशा प्रकारे होतं बघत आले की अंतर्वर्क आरशाला अभिसारी आरसा असेही म्हणतात. जो अंतर्वर्क आरसा आहे जो जो आरसा आहे त्याला काय म्हणणार आहोत अभिसारी आरसा असेही म्हणणार आहोत. बघा इथे एकाच किरणातून बरेच किरण गेले म्हणजे कारण मुख्य अक्षाला समांतर असणारे किरण हे परावर्तनानंतर एका बिंदूपाशी अभिसारित होतात. या एका बिंदूतूनच जे किरण जातात त्याला आपण काय म्हणणार आहोत अपसारित असं म्हणणार आहोत. बघा इथे जो किरण आपल्याला दाखवलेला आहे अपसारी असेही म्हणणार आहोत. म्हणजे का म्हणणार आहोत कारण मुख्य अक्षाला समांतर असणारे किरण हे परावर्तनानंतर एका बिंदूपाशी अभिसारित होतात म्हणून त्याला अभिसारी किरण असे म्हणणार आहोत. हे आपलं क्लिअर झालं आहे. अंतर्वर्क आरशामध्ये वस्तूच्या स्थानानुसार मूळ वस्तूपेक्षा मोठी किंवा लहान प्रतिमा ही तयार होत असते. बघा आता जो अंतर्वर्क जो आरसा आहे त्या वस्तूच्या स्थानानुसार जी मूळ वस्तू आहे त्या मूळ वस्तूपेक्षा ती मोठी किंवा लहान ही प्रतिमा ही तयार होत असते. अशा प्रकारे ही जी मोठी वस्तू देखील तयार होते आणि बघा ही मोठी वस्तू तयार होते आणि ही लहान वस्तू देखील तयार होत आहे असं चित्रात दाखवलं आहे. मुख्य अक्षाला समांतर किरण बहिर्गोल आरशावरून परावर्तित झाल्यानंतर अपसारित होत असलेल्या या आरशाला अपसारी आरसा असे म्हणतात. बघा आता इथे त्यांनी काय सांगितलं आहे की मुख्य अक्षाला समांतर जे किरण आहेत हे दिसतंय समांतर किरण अशा प्रकारे समांतर किरण ते बहिर्गोल आरशामुळे परावर्तित झाल्यानंतर ते अपसारित होतात असल्याने त्या आरशाला अपसारी आरसा असेही देखील म्हणत आहोत. काय म्हणणार आहोत अपसारी आरसा असं देखील म्हणणार आहोत. बहिर्वक्र आरशामुळे वस्तूच्या मूळ आकारापेक्षा लहान प्रतिमाही तयार होत आहे. आता त्यांनी सांगितले की जो बहिर्वक्र जो आरसा आहे त्या आरशामुळे आता बघा इथे जो व्यक्ती उभा आहे मग त्याची जी प्रतिमा इथे पडत आहे अशा प्रकारे ज्या बहिर्वक्र आरशामुळे वस्तूच्या मूळ आकारापेक्षा ती वस्तू कशी आहे की लहान प्रतिमा ही तयार होत आहे किंवा ते लहान आकृती आपल्याला दिसत आहे. जेव्हा प्रकाश किरण आरशातील परावर्तनाद्वारे एका बिंदूपाशी एकत्र येतात तेव्हा प्रकाशाचे अभिसरण होते. आता अभिसरण प्रक्रिया कधी होते की जेव्हा जे प्रकाश किरण आहे ते आरशातील परावर्तनाद्वारे बघा त्यांनी काय सांगितले की जेव्हा प्रकाश किरण आहेत ते आरशातील परिवर्तनाद्वारे एका बिंदूपाशी एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणणार प्रकाशाचे अभिसरण असे म्हणणार आहोत. तसं बघा इथे तुम्हाला पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे प्रकाशाचे अभिसरण झालेले आहे. जेव्हा प्रकाश किरण आरशातील परावर्तनाद्वारे एका बिंदूपाशी एकत्र येतात तेव्हा त्याला प्रकाशाचे अभिसरण असे आपण त्याला म्हणत आहोत. म्हणजेच आपल्याला प्रकाश एका बिंदूत एकत्र आणायचा असतो तेव्हा अभिसारित प्रकाशात झोत होत आहे. बघा त्यांनी सांगितलं आहे की आपल्याला जेव्हा प्रकाश एका बिंदू एकत्र आणायचा असतो तेव्हा अभिसारित प्रकाश झोत ही वापरली जाते. कोणती वापरली जाते म्हणजेच अशा प्रकारच्या प्रकाशझोत वापरून डॉक्टर काय केले जातात अशा प्रकारची जी प्रकाशझोत वापरण्याचा प्रयत्न केला जातो किंवा वापरली जाते. मग ते कुठे केली जाते की ज्या ठिकाणी जे मोठमोठे जे डॉक्टर असतात जे तज्ज्ञ असतात ते तज्ज्ञ ह्या आरशाचा वापर करतात. म्हणजेच हे प्रकार बघा अशा प्रकाशझोत वापरून डॉक्टर दात कान डोळे इत्यादी प्रकाश एकाग्र करतात आणि अभिसारित प्रकाशाचा उपयोग सौर उपकरणामध्ये देखील त्याचा वापर केला जातो. कोणत्या उपकरणामध्ये सौर उपकरणामध्ये त्याचा अशा प्रकारे वापर केला जातो. म्हणजे दात कान डोळे म्हणजे आपण दवाखान्यामध्ये गेलो तर आपल्याला दात दाखवायचा असेल आपल्याला कानामध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल आपल्या डोळ्यात प्रॉब्लेम झाला असेल तर अशा प्रकारे अंतर्गोलाचा आरशाचा वापर करून अंतर्वर्षाचा आरसा म्हणजे जे पाहू शकतो की प्रकाश म्हणजे अभिसरण अशा प्रकारे होते. अभिसरण आणि अपसरण जी प्रक्रिया आहे की त्या आरशाच्या माध्यमातून आपल्याला बघा पाहू शकतो की आपल्या शरीरातले आतले जे नाक कान डोळे बघा आपण कशा प्रकारे जे झालेले आहेत की त्याचा काय प्रॉब्लेम आहे पाहण्यासाठी याचा वापर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. बघा म्हणजे डॉक्टर दात कान डोळे इत्यादी प्रकाश एकाग्र करतात आणि अनुसरित प्रकाशाचा उपयोग करतात. बघा इथे तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता. अशा प्रकारे याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. अशा प्रकारचा प्रकाश वापरून डॉक्टर काय करतात हे सर्व गोष्टीचा वापर करतात. सौर ऊर्जा देखील त्याच्यापासून निर्माण केली जाते. जेव्हा एकाच बिंदूपासूनचे बिंदू सूत्रापासूनचे प्रकाश किरण आरशावरील परावर्तनाद्वारे एकमेकांपासून दूर पसरतात तेव्हा प्रकाशाचे काय होत आहे
अपसरण होते. आता बघा इथे हा एक मोठा आरसा लावलेला आहे आणि याच्यामध्ये जे चित्र आहे ते दिसत आहे की कशा प्रकारे जे लांबचं चित्र आहे ते इथे तुम्हाला जवळ दिसत आहे की एकाच बिंदूपासून म्हणजे बिंदू सूत्रापासूनच काय होत आहे, प्रकाश किरण हे आरशावरील परावर्तनाद्वारे एकमेकापासून दूर पसरतात. जे प्रकाश किरण एकमेकापासून दूर पसरले जातात तेव्हा प्रकाशाचे काय होत आहे, अपसरण होत आहे. प्रकाशाचे अपसरण करण्याची ही प्रक्रिया अशा प्रकारे इथे दिसत आहे की जसं आरसा हा एवढा मोठ्या प्रमाणात दाखवला आणि कशा प्रकारे सर्व जे चित्र आहे, जे मागचं चित्र ते कशा प्रकारे तुम्हाला सुस्पष्टपणे दिसत आहे. मग ज्यावेळी आपल्याला स्तोत्रापासून प्रकाश पसरणे अपेक्षित असते त्यावेळी अपसारित प्रकाश जो तो वापरतात. उदाहरणार्थ रस्त्यावरील दिवे, टेबल, लॅम्प इत्यादी हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात. म्हणजे बघा ज्यावेळेस आपल्याला स्तोत्रापासून प्रकाश पसरवणे आहे की जो स्तोत्र आहे त्या स्तोत्रापासून जर आपल्याला जर प्रकाश पसरचा आहे अपेक्षित प्रकाश, तर त्यावेळी अपसारित प्रकाश जो वापरतात. कोणता प्रकाश वापरतात, अपसारित प्रकाश झोत. मग त्याची उदाहरणं कोणती आहेत, रस्त्यावरील दिवे आहेत, टेबल आहेत, लॅम्प आहेत, या सर्व गोष्टीचा त्याच्यामध्ये वापर करता येतो. चला आता आपण पाहणार आहोत गोलीय आरसे अंतर्गोल आहेत की ते बहिर्गोल आहेत, तुम्ही कसे ओळखाल. आता जो गोलीय आरसे आहे त्या गोलीय आरसाचे दोन प्रकार पाहिले आपण, एक अंतर्गोल आरसा आहे आणि बहिर्गोल आरसा आहे. मग या आरसे तुम्ही कसे प्रकारे ओळखाल त्याची माहिती आपण या पाठाच्या दरम्यान, या घटकाच्या दरम्यान आपण घेणार आहोत. अंतर्गोल आरसा आणि बहिर्गोल आरशामध्ये कशा प्रकारे आपण फरक बघणार आहोत ते पाहणार आहोत. प्रकाशाचे अपसरण आणि अभिसरण. आता ते की दाढी करण्यासाठी विशेष वापरायचा आरसा चेहऱ्यावरील धरला की आरशामध्ये चेहऱ्याची सुरटी व मोठी प्रतिमा आपल्याला दिसते. किंवा आता झाली की जर आपल्याला एखादी वस्तू, आपल्याला एखादं कार्य करायचं असेल आरशासमोर, तर आपण आरसा समोर धरला, तर आरसा चेहऱ्यावर धरला की आरशामध्ये चेहऱ्याची सुरटी जे आपल्याला एक म्हणजे उलट प्रतिमा दिसते आणि त्याचप्रमाणे जे आपल्या समोर अपोजिट साईड आपल्याला दिसते व ती मोठी प्रतिमा दिसते. जसं आपण आहोत त्याच्या वास्तवापेक्षा आपल्याला ती प्रतिमा मोठी दिसते. जसं तिथे चित्रामध्ये बघा, तिथे पाहू शकता की जर आपण केस करायला गेलो तर ते आपल्यामध्ये आपण जेव्हा आपल्या स्वतःला आरशामध्ये पाहतो तेव्हा आपली जी प्रतिमा आहे ती सुलटी आणि मोठ्या आकाराची आपल्याला इथे प्राप्त होते. हाच आरसा दूर दूर नेल्यास प्रतिमा उलटी व लहान होत जाते व अंतर्गोल आरसा आहे. मग हीच जर गोष्ट काय केली आपण, आरसा आपण दूर दूर ठेवला आणि दूर नेल्यास प्रतिमा काय होत आहे, उलटी होत आहे. पहिली सुलटी होत आहे, उलटी होत आहे व तो लहान होत जातो व यालाच आपण काय म्हणणार आहोत, अंतर्गोल आरसा म्हणणार आहोत. म्हणजेच काय आहे की मोटार व मोटारसायकलीच्या आरशात पाहिल्यास चेहऱ्याची प्रतिमा सुलटी पण लहानच मिळते. म्हणजेच काय होत आहे की मोटार व मोटारसायकलच्या आरशात पाहिल्यावर काय होत आहे, चेहऱ्याची जी प्रतिमा आहे ती कशी दिसत आहे, सुलटी पण लहान मिळते. जेव्हा आपण हे अशा प्रकारच्या आरसामध्ये आपण पाहत आहोत तेव्हा आपल्याला या प्रतिमा आहे ती सुलटी दिसत आहे आणि जो आकार आहे तो देखील आपल्याला आपली प्रतिमा लहान आकारामध्ये आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे. हे मोटार आणि मोटरसायकल म्हणजे आपल्या ज्या गाड्या आहेत, आरशापासून दूर दूर गेल्यास प्रतिमा अधिक लहान होत जाते व ही सुलटी राहते. मग आपण त्याच्या आरशापासून अधिक लांब लांब गेलो तर आपली जी आकृती आहे ती आधीच लहान होते, ती आपल्याला आकृती सुलटी मिळते आणि आपली जी प्रतिमा आहे ती अगदीच लहान लहान होत जात असते. यामुळे सभोवती असलेल्या इतर वस्तूही या आरशासमोर दिसू लागतात आणि या सभोवती असलेल्या वस्तू देखील आपल्याला कशा दिसतात की अगदी छोट्या प्रमाणात दिसतात. की आपण जेव्हा एखादा रस्ता क्रॉस करू जातो तेव्हा पाठीमागे आपण पाहतो ह्या आरशामध्ये, तेव्हा ती वस्तू आपल्याला कशी दिसते, मोठ्या प्रमाणात दिसते का, तर ती वस्तू आपल्याला छोट्या प्रमाणामध्ये दिसते. म्हणजेच या सभोवती असलेल्या इतर वस्तू या आरशामागे कशा दिसू लागतात. व हा आरसा म्हणजे तो कसा आहे त्याला आपण म्हणणार बहिर्गोल आरसा असं म्हणणार आहोत. समजले मुलांना, बहिर्गोल आरसा म्हणजे काय की सभोवती असलेल्या इतर वस्तू या आरशामध्ये दिसू लागतात. की जे आपण आरशात पाहिलं त्या सभोवतीच्या ज्या वस्तू आहेत त्या देखील आपल्या आरशामध्ये दिसू लागतात. मग हा आरसा कोण आहे, याला आपण बहिर्गोल आरसा म्हणणार आहोत. म्हणजेच आरसा अंतर्गोल आहे की बहिर्गोल आहे यात मिळणाऱ्या प्रतिमाच्या स्वरूपावरून ठरतं. किंवा हे कशावरून ठरलं जातं की हा अंतर्गोल आरसा आहे का बहिर्गोल आरसा आहे, की त्याच्या प्रतिमेवरून ठरवलं जातं की प्रतिमा लहान आहे का प्रतिमा मोठी आहे, या गोष्टीवरून ते ठरवलं जातं. बघा इथे स्पष्ट दिलं आहे की आरसा अंतर्गोल आहे का बहिर्गोल आहे यात मिळणाऱ्या प्रतिमेच्या रूपावरून, प्रतिमा कशी आहे, लहान आहे आपल्याला आहे बघा त्याच्यावरून आपल्याला दिसून जातं. जेव्हा एखाद्या वस्तूपासून येणारे किरण आपल्या डोळ्यात प्रवेश करतात. आता बघा इथे जो आपला काय लेन्स आहे म्हणजे डोळा आहे, बरोबर आहे. आता जेव्हा एखाद्या वस्तूपासून येणारे जे किरण आपल्या डोळ्यापर्यंत जेव्हा प्रवेश करतात तेव्हा आपण ती वस्तू पाहू शकतो. समजा जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला जर बघायची ठरली तर आपल्यापासून ती वस्तू काय केली जाते, त्याचे किरण प्रकाशित केले जातात. एखाद्या वस्तूपासून येणारे किरण, त्या वस्तूचे जे किरण आहेत ते आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात तेव्हा ती आपल्या वस्तूला आपण पाहू शकतो. म्हणजेच कारण डोळ्यातील भिंगाद्वारे प्रकाश किरण हे काय होतात, अभिसारित होण्याची प्रक्रिया होत असते. बघा इथे पुन्हा दिलं आहे, कारण डोळ्यामध्ये जी आपल्या डोळ्यामध्ये अशा प्रकारे भिंग आहे, लेन्स आहे, किरण आहे, लाईट वेव्स आहेत आणि हा जो आपल्या
आहे जो भिंग आहे, डोळा आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितले की वस्तूपासून येणारी किरणे आपल्या डोळ्यात प्रवेश करतात, की एखादी कोणतीही वस्तू आपण जर पाहत असतो त्या वस्तूचे जे किरण आहेत ते आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात आणि डोळ्यापर्यंत पाहू शकतो. म्हणून ते आपल्याला पण त्या वस्तूला आपण पाहू शकतो, बघू शकतो. कारण डोळ्यातील भिंगाद्वारे, की डोळ्यामध्ये जे भिंग आहे म्हणजे जे लेन्स लावले त्या भिंगाद्वारे प्रकाश किरण हे अभिसरित होण्याची जी प्रक्रिया ही सुरू होते आणि त्याच्यामुळे आपण हर एक वस्तू आपण सहजरित्या पाहू शकतो. म्हणजे म्हणून वस्तूची प्रतिभा ही नेत्रपटलावर पडते. बघा म्हणजेच काय होत आहे की मिळवता येते अशा वास्तू प्रतिमा ही पडद्यावर मिळवता येते आणि हीच प्रतिमा अशा बिंदूपाशी मिळते. वास्तू प्रतिमा ही पडद्यावर अशा प्रकारे ही मिळवता येते आणि त्याचप्रमाणे मिळाल्यावर सपाट आरशामुळे मिळणारी प्रतिमा ही आभासी प्रतिमा वापरली जाते. बघा अशा प्रकारे ही प्रतिमा कशी आहे, सपाट आरशावरती मिळते व सपाट आरशामुळे प्रतिमा ही आभासी प्रतिमा मिळते. अशा प्रकारे सपाट प्रतिमा ही कशी बघा आभासी प्रतिमा मिळते. ही प्रतिमा अशा बिंदूपाशी मिळते की जिथून परावर्तित प्रकाश किरण हे अपसरित झाल्याचा भास होतो, असा आल्याचा अपसरित झाल्याचा भास होतो. ही प्रतिमा कोणत्या बिंदूपाशी मिळते की जिथून परावर्तित किरण, आता ही मूळ प्रतिमा हे यू आहे आणि हा काय हे इमेज आहे, हे रिअल आहे आणि हे फेक आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की अशा बिंदूपासून की जिथून परावर्तित किरण हे प्रकाश किरण हे अपसरित झाल्याचं आपल्याला काय होत आहे, भास होत आहे आणि त्यामुळे परत झाल्यामुळे भास होत आहे. मग अशा प्रकारे हे रिअल आहे आणि हे फेक्ट आहे. आणि ही प्रतिमा अशा बिंदूपासून होते की जिथून परावर्तित किरण हे प्रकाश किरणेवर काय होतात, अपसरित होण्याची प्रक्रिया होते. ही प्रतिमा पडद्यावर घेता येत नाही कारण प्रकाश किरण तिथे प्रत्यक्षात एकत्र येत नाही. आणि ही जी इमेज आहे, हे जे किरण आहे, ही प्रतिमा आपण पडद्यावर घेता येत नाही. का घेता येत नाही, कारण प्रकाश किरण तिथे प्रत्यक्षात एकत्र येत नाही. तिथे जे प्रकाश किरण आहे ते प्रत्यक्षात एकत्रितपणे येण्याचं ते काम करत नाही. म्हणजे काय, ते प्रकाश किरण एकत्र प्रत्यक्षात येत नाही.